Hello friend, today we'll discuss about lecture number 36. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पार्ट 1 मधलं व्हेक्टरचं लेक्चर नंबर 36 ला सुरुवात केलेली आहे, ज्यामध्ये आपण क्रॉस प्रोडक्ट म्हणजेच व्हेक्टर प्रोडक्ट याचे शेवटच्या टाईपचे प्रॉब्लेम आज तुम्ही शिकणार आहेत। त्यामध्ये तुम्हाला असं दिलेलं आहे या ठिकाणी डॉट आणि क्रॉस प्रोडक्टवर आधारित तुम्हाला ही आयडेंटिटीज प्रूव्ह करायची आहे। A and B are two vectors. Show that mod of A dot B, second row मध्ये A dot B must be equal to A cross B bracket square एवढी असते, हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे। म्हणजे जोपर्यंत आपल्याला डॉट आणि क्रॉस प्रोडक्ट माहीत नसेल, त्याच्या प्रॉपर्टी जर माहीत नसल्या तर हा पार्ट तयार करता येणार नाही। याला पर्टिक्युलर काहीतरी नाव सुद्धा दिलेलं आहे, पण मला हे प्रूव्ह करण्यासाठी मी LHS घेतलं। LHS मध्ये पहिल्या रो मध्ये A डॉट A डॉट B डॉट B आलं। मला 2 क्रॉस 2 चा माहिती कसा सॉल्व करायचा। A डॉट A ला मी A स्क्वेअर म्हणतो, याला मी A डॉट B म्हणणार, हाही माझा A डॉट B असेल आणि हा माझा B स्क्वेअर असेल। आता हा तुम्हाला कसा सॉल्व करायचा याचा ऑलरेडी तुम्हाला चांगलं नॉलेज आहे। याचं क्रॉस मल्टिप्लाइड येईल, इथं येईल A स्क्वेअर इंटू B स्क्वेअर मायनस A डॉट B इंटू A डॉट B असं येईल। म्हणजेच या ठिकाणी येईल A स्क्वेअर B स्क्वेअर मायनस A डॉट B चा स्क्वेअर असा तयार होतो। पहा, A स्क्वेअर मायनस B स्क्वेअर आणि त्या ठिकाणी आलं तुमचं A डॉट B ब्रॅकेटचा स्क्वेअर आला। याच्या पुढं तुम्हाला सॉल्व करायची गरज नाही, तुम्ही सॉल्व करू शकतात। A डॉट B बरोबर AB कॉस थिटा, नंतर त्याचा स्क्वेअर, ते एक चान्स आपल्याजवळ आहे, पण आपण LHS तयार केला। अशा प्रकारे तुम्ही RHS घ्या। RHS आल्यानंतर तुम्ही याला इक्वेशन नंबर 1 नाव द्या। RHS बरोबर काय आला पहा, A क्रॉस B ब्रॅकेटचा स्क्वेअर, डॉट प्रोडक्ट कम्युटेटिव्ह असतो पण क्रॉस प्रोडक्ट कम्युटेटिव्ह नाही, म्हणजे आला लिहिलं तुम्ही A क्रॉस B बरोबर आहे क्रॉस ऑफ A क्रॉस B या फॉर्मेटमध्ये लिहिलं। म्हणजे जसं आपला A प्लस B चा स्क्वेअर बरोबर येईल, पण या ठिकाणी शक्य येत नाही, म्हणून तुम्ही त्याला लिहिलं A क्रॉस B इंटू A क्रॉस B या फॉर्मेटमध्ये लिहिलं। म्हणजेच तुम्ही याला लिहू शकता मॉड ऑफ A क्रॉस B चा स्क्वेअर। काय लिहू शकतो तुम्ही? मॉड ऑफ A क्रॉस B चा स्क्वेअर। बाय डेफिनेशन जर तुमच्या n कॅपची किंमत 1 असेल तर तुम्ही बाय डेफिनेशन ऑफ क्रॉस प्रोडक्ट तुम्ही याला लिहू शकतात AB साइन थिटाचा स्क्वेअर। काय लिहू शकता तुम्ही? AB साइन थिटाचा स्क्वेअर, ते बी बाय डेफिनेशन। थिटा इज अँगल बिटवीन A अँड B, वेअर तुम्हाला नॉलेज आहे थिटा इज अँगल बिटवीन वेक्टर A अँड वेक्टर B, हे तुम्हाला ऑलरेडी माहीत आहे। ही जी प्रॉपर्टी जे शिकून राहिलो ना, या प्रॉपर्टीला काहीतरी पहा असं पर्टिक्युलर नाव दिलेलं आहे। मग इथं मी जर RHS घेतलं तर त्या RHS मध्ये A स्क्वेअर B स्क्वेअर साइन स्क्वेअर थिटा येतो, पण या RHS पासून LHS तयार झाला पाहिजे। A स्क्वेअर B स्क्वेअर दिसतो पण हे दिसत नाही, मग लगेच मी काय म्हटलं पहा तुम्हाला, बट असं केलं RHS इज इक्वल टू A स्क्वेअर B स्क्वेअर साइन स्क्वेअर थिटा म्हणजे 1 मायनस कॉस स्क्वेअर थिटा। साइन स्क्वेअर थिटा म्हणजे तुम्हालाही कळलं हो सर, इथं आयडेंटिटीज यूज केली। इथं मी आयडेंटिटीज का यूज केली, कारण मला RHS पासून LHS आणायचं आहे, A डॉट B आणायचं आहे, तर मी या ठिकाणी 1 मायनस कॉस स्क्वेअर लिहिलं। 1 मायनस कॉस स्क्वेअर लिहिल्यानंतर A स्क्वेअर B स्क्वेअर मायनस A स्क्वेअर B स्क्वेअर कॉस स्क्वेअर थिटा असं टर्म आलं। बाय डेफिनेशन पहा, बाय डेफिनेशन ऑफ डॉट प्रोडक्टची डेफिनेशन तुम्हाला काय सांगते, जर A डॉट B असेल त्याला आपण AB कॉस थिटा असं लिहू शकतो। जर A डॉट B चा स्क्वेअर असेल तर आपल्याला A स्क्वेअर B स्क्वेअर कॉस स्क्वेअर थिटा जरी लिहिलं तरी 100% चालते। देअरफॉर RHS बरोबर A स्क्वेअर B स्क्वेअर मायनस A डॉट B चा स्क्वेअर। काय लिहिलं सर ना? A स्क्वेअर B स्क्वेअर मायनस A डॉट B ब्रॅकेट स्क्वेअर। आता तुम्ही काय करा, इक्वेशन 1 आणि इक्वेशन 2 पहा। इक्वेशन 1 आणि 2 जर तुम्ही केअरफुली पाहिले
तुमच्या मनात असं येते फॉर्म इक्वेशन 1,2 इट इज क्लिअरली इंडिकेट दॅट LHS मस्ट बी इक्वल टू RHS. काय मित्रा, LHS मस्ट बी इक्वल टू RHS मीन्स A डॉट A डॉट B, A डॉट B डॉट B must be equal to A क्रॉस B ब्रॅकेट स्क्वेअर. माझ्या मते याला काहीतरी लॅग्नायजेस इनइक्विलिटीज असं सुद्धा काहीतरी म्हणतात, असं मला स्ट्राईक होऊन राहिलं पण कन्फर्म नाही आहे. सिम्पल प्रॉब्लेम होता. मॉडमध्ये पहिल्या रो दुसऱ्यामध्ये टर्म दिल्या त्या A क्रॉस B दाखवा असं म्हटलं होतं. मी LHS घेतलं, सरळ त्याचा क्रॉस प्रोडक्ट काढला, A डॉट बीचा स्क्वेअर मायनस A डॉट बीचा वर्ग घेतला, RHS घेतला, त्यामध्ये डेफिनेशन लावली, साइन स्क्वेअरच्या जागी 1 मायनस कॉस स्क्वेअर लिहिलं, डेफिनेशन ऑफ डॉट प्रोडक्ट घेतलं, LHS मस्ट बी इक्वल टू RHS. सेम प्रॉब्लेम आहे. वेक्टर U प्लस वेक्टर V प्लस वेक्टर W इज इक्वल टू 0. देन शो दॅट U क्रॉस V इज इक्वल टू V क्रॉस W इज इक्वल टू W क्रॉस U. असं रेअरर केसमध्ये होते. सगळ्याच केसमध्ये त्याच्या व्हॅल्यू सेम येत नसतात. मग सरांनी काय केलं पहा, U प्लस V प्लस W इज इक्वल टू 0 दिलं. आता मला हा जर प्रूफ आणायचा असेल, सरळ याचा एकदा V सोबत क्रॉस घ्यायचा, याचा एकदा W सोबत क्रॉस घ्यायचा आणि याचा एकदा U सोबत क्रॉस घ्यायचा, बरोबर तुमचा प्रूफ येतो. तिन्ही करायची गरज नाही. एक प्रूफ घेतला तर सिमिलरली तुम्ही म्हणू शकतात. ॲक्च्युअल V न क्रॉस करा, W न क्रॉस करा, U न क्रॉस करा आणि मग तिघाच्या कॉम्बिनेशननं तिघं बरोबर दाखवा. एवढं करायची गरज नाही. टेकिंग हा U V प्लस W बरोबर 0, V क्रॉस टू बोथ साईड. इथे किती आलं पहा, U क्रॉस V प्लस V क्रॉस V प्लस W क्रॉस V इज इक्वल टू 0. सरनं काय केलं, सरळ क्रॉस केला. बाय प्रॉपर्टी तुम्हाला काय प्रॉपर्टी माहीत आहे, सेम टर्म आल्या, A क्रॉस A आला, B क्रॉस B आला, C क्रॉस C आला, याची व्हॅल्यू 0 येते. हे तुम्हाला ऑलरेडी माहीत आहे. म्हणजे इथं काय आलं तुमचं, U क्रॉस V प्लस 0 प्लस W क्रॉस V मस्ट बी इक्वल टू 0. मस्ट बी इक्वल टू 0. मग आता काय झालं पहा, सरांनी असं लिहिलं, U क्रॉस V इज इक्वल टू मायनस W क्रॉस V. पहा, U क्रॉस V बरोबर मायनस W क्रॉस V. बाय प्रॉपर्टी तुम्हाला सरांनी काय प्रॉपर्टी शिकवलेली आहे सांगा बरं एकदा, A क्रॉस B मस्ट बी इक्वल टू मायनस B क्रॉस A. तुम्हाला जी प्रॉपर्टी माहीत आहे ती प्रॉपर्टी अप्लाय करा, त्याचं उत्तर लिहा, तुम्हाला पुढं प्रॉब्लेम येतो. पहा, इथं U क्रॉस V बरोबर मायनस W क्रॉस V आलं. इथं आलं तुमचं U क्रॉस V बरोबर V क्रॉस W. काय आलं पहा, U क्रॉस V बरोबर बाय प्रॉपर्टी आलं V क्रॉस W. असंच तुम्ही काय करायचं माहिती आहे का, इक्वेशन 1 जे दिलेलं आहे, इक्वेशन 1ला मल्टिप्लाय करायचं U न, मल्टिप्लाय करायचं W न. पहा, सिमिलरली हे प्रूफ करायची गरज नाही. तुम्ही इक्वेशन 1ला U न क्रॉस करा और इक्वेशन 1ला W न क्रॉस करा, म्हणजेच तुम्हाला असं जाणवेल U क्रॉस V इज इक्वल टू V क्रॉस W इज इक्वल टू W क्रॉस U. बरोबर आहे की नाही. आता तुम्हाला हा 3 टर्म काढायची गरज नाही आहे. बिलकुल तुम्ही काय केलं पहा, इक्वेशन 1मध्ये V न क्रॉस केला, हे रिलेशन तयार झालं. असंच तुम्ही U न क्रॉस करा, दुसरं रिलेशन तयार होते. असंच तुम्ही W न तयार करा, तिसरं रिलेशन तयार होते. मग सिमिलरली सर म्हणतात U क्रॉस V इज इक्वल टू V क्रॉस W इज इक्वल टू W क्रॉस U. सिमिलरली तुम्ही जे पाहिलेले त्या ठिकाणी आपल्याला वेगळा प्रूफ देण्याची गरज नाही, डायरेक्टली आपल्याला प्रूव्ह करून दाखवायचं. अशा प्रकारे तुम्हाला पहिला आणि दुसरा दोन्ही प्रॉब्लेम चांगल्या प्रकारे समजला असेल. मित्रांनो, आपल्याला बोर्डवर सिंपल असे 2 प्रॉब्लेम दिलेले आहे. त्यामध्ये सुरुवातीला दिलेलं आहे फाइंड द एरिया ऑफ ट्रायंगल विथ व्हर्टायसेस आर
ॲक्च्युअल आपल्याला व्हेक्टर मेथडनं विचारलं तर असं सोडवायचं, नाहीतर आपण याचं डायरेक्ट उत्तर व्हर्टायसेसच्या स्वरूपात काढू शकतो. पण आपल्याला या ठिकाणी व्हेक्टर एरिया असं नाव घेतलं नाही, पण आता एरिया ऑफ ट्रायंगल आपल्याला व्हेक्टर मेथडनं काढला जातो, म्हणून आपण व्हेक्टर मेथडनं प्रयत्न करणार आहे. फाइंड द एरिया ऑफ द ट्रायंगल विथ व्हर्टायसेस आर 1 2 0 1 0 2 0 3 1. मला याचा एरिया डिटरमाइन करायचा जर असेल तर मी आत्ता याच्या पहिल्या लेक्चरमध्ये ट्रायंगलचा एरिया काढायचा फॉर्म्युला तुम्हाला दिलेला आहे. हाफ ऑफ ए बी क्रॉस ए सी असं तुम्हाला त्या म्हटलेलं आहे. म्हणजे जर मला याचा एरिया काढायचा असेल तर क्रॉस प्रोडक्ट ऑफ ए बी क्रॉस ए सी असतो. मग ए व्हर्टायसेस बी दिला, सी दिला, याचा एरिया हाफ ऑफ ए बी क्रॉस ए सी. तर पहिले तुम्ही ए बी सी डिटरमाइन करा. पहा, स्मॉल वेक्टर ए, स्मॉल वेक्टर बी, स्मॉल वेक्टर सी आर पोजिशन वेक्टर्स ऑफ कॅपिटल ए बी सी. फॉर्म्युला पाठ गणित आलं, फक्त फॉर्म्युले पाठ करायचे. ए इज इक्वल टू आय प्लस 2j प्लस 0k, बी इज इक्वल टू आय प्लस 0j प्लस 2k आणि सी इज इक्वल टू 0i प्लस 3j प्लस k. हा आला व्हेक्टर ए, व्हेक्टर बी आणि व्हेक्टर सी. आता मला व्हेक्टर एरिया ऑफ ट्रायंगल काढायचा असेल तर ए बी म्हणजे कोण असतो तुम्हाला माहीत आहे, बी मायनस ए. तुम्ही डायरेक्टली आम्हाला प्रॉब्लेम नाही. बी मायनस ए कोण आहे? पहा, बी मायनस ए हा आहे आय प्लस 0j प्लस 2k मायनस आय मायनस 2j मायनस 0k. म्हणजे इथं आलेलं आहे 0i मायनस 2j प्लस 2k. हा माझा ए बी आलेला आहे. जराशी चूक झाली नाही पाहिजे. पहा, ए बी आणि ए सीला माझा 1 मार्क असेल. हा माझा ए बी आलेला आहे 0i मायनस 2j प्लस 2k. आता माझा ए सी बरोबर काय आहे तुम्हाला माहीत आहे ऑलरेडी, सी मायनस ए. माझा सी कोण आहे? पहा, 0i प्लस 3j प्लस k मायनस आय मायनस 2j मायनस 0k. इथं आलेलं आहे माझं मायनस आय प्लस जे प्लस के. पहा, एकदम सिस्टमॅटिक. हा 0i मायनस आय 3j मधून मायनस 2j गेले जे प्लस के मायनस 0 बरोबर प्लस के. हा आला ए सी. आता माझा इक्वेशन 1 म्हणजे फॉर्म्युला आहे, मला ए बी क्रॉस ए सी घ्यायचा आणि मॉडमध्ये टाकायचा. हाफ ऑफ ए बी क्रॉस ए सी जर असेल तर हा माझा रिक्वायर्ड एरिया ऑफ अ ट्रायंगल आहे. मी काय करतो, बट ए बी क्रॉस ए सी डिटरमाइन करतो. ए बी क्रॉस ए सी तुम्हाला चांगल्या प्रकारे माहिती आहे, क्रॉस प्रोडक्ट डिटरमाइन करायचा असेल तर पहिल्या रोमध्ये आय जे के घ्या, नंतर सेकंड रोमध्ये ए बीचे आय जे केचे कोइफिशियंट, थर्ड रोमध्ये ए सीच्या आय जे केचे कोइफिशियंट, असं आपल्याला करायचं. मग चला, ए बीच्या आय जे केचे कोइफिशियंट कोण आहे? पहा, 0 मायनस 2 आणि 2. ए सीच्या आय जे के कोण आहे? पहा, मायनस 1 1 आणि 1. किती आहे तुमचं? मायनस 1 1 आणि 1. इथं तुमचा आय आलेला आहे, इथं येईन तुमचा मायनस 2, बरोबर आहे. इथं येईन तुमचा मायनस 2. गडबड करू नका. आय मायनस 2 मायनस 2. जे ऑलवेज निगेटिव्ह घ्या. का घ्यायचं तुम्हाला माहीत आहे, 0 मायनस ऑफ मायनस प्लस 2. हे तुम्हाला सॉल्व करता आलं पाहिजे, तुम्हाला प्रॅक्टिस करून पाहिजे. पहा, के इज इक्वल टू, सोपा प्रॉब्लेम चुकू नका. जेमध्ये 0 इथं प्लस 2 आला, केमध्ये इथं 0 आणि डबल मायनस 2 आलेला आहे. हे पहा, 0 मायनस 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 2 आलेला आहे. म्हणजे माझ्या गणितामध्ये ए बी क्रॉस ए सी याची किंमत मायनस 4i मायनस 2j आणि मायनस 2k आलेली आहे. एकदा आपली किंमत चेक करून पाहायची, बरोबर आहे का चुकीचे. मायनस 4i मायनस 2j आणि मायनस 2k. आपला जर 3 मार्काचा प्रॉब्लेम असेल तर ए बी ए सीला 1 मार्क, याला 1 मार्क आणि डायरेक्ट किमतीला 1 मार्क. 2 असेल तर याला 1 मार्क आणि फायनल आन्सरला 1 मार्क. आता मॉड ऑफ मला ए बी क्रॉस ए सी पाहिजे. मॉड ऑफ ए बी क्रॉस ए सी म्हणजे याचा मॅग्निट्यूड, याचा काय मॅग्निट्यूड, याचा मॅग्निट्यूड किती आहे? मायनस 4चा स्क्वेअर मायनस 2चा स्क्वेअर मायनस 2चा स्क्वेअर. उत्तर आलेलं आहे माझं 16 प्लस 4 प्लस 4 बरोबर 24. पहा, 4चा वर्ग 16 अधिक 4 अधिक 4 24. आता 24ला अशा फॉर्मॅटमध्ये लिहा की तुम्ही त्याला स्क्वेअर रूटच्या बाहेर काढू शकतात. साइन चोक 24 पण लिहू शकता तुम्ही त्याला. म्हणजे याला किती लिहिलं पहा, मी इथं लिहिलेलं आहे मी याला 6 × 4, म्हणजे याला लिहिलं आहे मी 2√6. याला काय लिहिलं मी 2√6. देअरफॉर इक्वेशन 1,
देअरफॉर इक्वेशन 1 का आलं पहा, एरिया ऑफ ट्रायंगल ए बी सी बरोबर हाफ ऑफ मॉड ऑफ ए बी क्रॉस ए सी. जो मॉड ऑफ ए बी क्रॉस ए सी असेल याची व्हॅल्यू आलेली आहे माझी (2√6). 2ला 2 गेट कॅन्सल. याचं उत्तर आलेलं आहे √6 युनिट. याचं उत्तर किती आलेलं आहे माझं? √6 युनिट. हा डेमो म्हणून प्रॉब्लेम घेतला. असे नंबर ऑफ प्रॉब्लेम तुम्हाला घरी सॉल्व करायचे असतात. कसं असते पहा, सरांनी एक जर प्रॉब्लेम शिकवलेला असेल, तुम्हाला असे नंबर ऑफ प्रॉब्लेम डेव्हलप करता आले पाहिजे. हा डेमो झाला तुमचा. लगेच व्हर्टायसिस दिल्यानंतर काय करायचं? ABAC काढायचा. ABAC काढल्यानंतर क्रॉस प्रोडक्ट काढायचा. फॉर्म्युला घ्यायचा एरिया ऑफ ट्रायंगल 1/2 AB क्रॉस AC. त्याचा मॅग्निट्यूड घ्यायचा आणि फॉर्म्युल्यात किंमत टाकून द्यायची. झालं गणित. आता असंच मला एरिया ऑफ पॅरलोग्राम काढायचा. एकदम साधा आणि सिंपल प्रॉब्लेम आहे. तुम्ही या गणिताच्या पहिले या डायग्रामकडे पहा. हा जर तुमचा पॅरलोग्राम दिसत असेल तर पॅरलोग्राम म्हणजे ॲडजसंट साईडचा क्रॉस प्रोडक्ट. पॅरलोग्रामचा एरिया म्हणजे काय? ॲडजसंट साईडचा क्रॉस प्रोडक्ट. आणि तो मॉडमध्ये दुसरं बरं काहीच नाही. म्हणजे जर माझ्या डायग्राममध्ये असं झालं असतं, असे नावं आले असते पहा, इथं A, इथं B आहे, इथं C आहे आणि इथं D आहे. हा A असता आणि हा B असता आणि हा ABCD, हा क्वाड्रिलॅटरल ABCD जर पॅरलोग्राम असता त्याचा एरिया असता मॉड ऑफ A क्रॉस B. समजलं? बरोबर आहे. मॉड ऑफ का असतो? A क्रॉस B. त्याच्याने याच्यात काहीच फरक नाही बाळा. इथं व्हर्टायसिस दिलेले आहे आणि तो म्हणतो एरिया काढा. मग याचा एरिया काढायचा असेल तर मॉड ऑफ KL क्रॉस KN. पहा, मॉड ऑफ, याचं उत्तर काय आहे? KL क्रॉस KN. म्हणजे याचं उत्तर येतं तुमचं मॉड ऑफ KL क्रॉस KN असं याचं उत्तर येणार आहे. म्हणजे तुम्ही काय करा, KLची किंमत काढा वेक्टर, KNची किंमत काढा आणि क्रॉस प्रोडक्टकडून मॉडमध्ये टाकून द्या. पहा, साधं गणित असते पण आपण कन्फ्यूज होऊन प्रॉब्लेममध्ये क्रिएट करतो. जर पॅरलोग्राम दिलेला असेल तर त्याच्या डायगोनल 2 फॉर्म्युले त्याचे. पहिला असतात ॲडजसंट साईडचा क्रॉस प्रोडक्ट, दुसरा असतो हाफ ऑफ क्रॉस प्रोडक्ट ऑफ डायगोनल. दुसरा का असतो? हाफ ऑफ क्रॉस प्रोडक्ट ऑफ डायगोनल. आपल्याला तोही काढला जातो पण आपल्याला काही गरज नाही. आपण काय करू, या ठिकाणी व्हर्टायसिस दिले, एरिया ऑफ पॅरलोग्राम दिले, व्हर्टायसिस दिले, न पॅरलोग्राम डिटरमाइन बाय द वेक्टर्स. तर आपण KL काढून घेऊ शकतो. KL कसा काढता पहा, वेक्टर L मायनस वेक्टर M. हा काढतात वेक्टर N मायनस वेक्टर L मायनस वेक्टर K. हा असेल माझा वेक्टर N मायनस वेक्टर K. आणि हे जे तुमचे दिले KL M N आर पोझिशन वेक्टर्स ऑफ कॅपिटल KL M N रिस्पेक्टिवली. पट किमती काढू. KL बरोबर L मायनस M. L मायनस M कुठून येऊन राहिला तुमचा? L मायनस K पाहिजे. K L बरोबर K बरोबर, गलती करू नका. पहिले L बरोबर कोण आहे पहा, I प्लस 3J प्लस 6K मायनस, बरोबर आहे K. K बरोबर कोण आहे पहा, I प्लस 2J प्लस 3K. काय आलेलं आहे पहा, इथं आलेलं आहे I प्लस 3J प्लस 6K मायनस I मायनस 2J मायनस 3K. तुम्ही डायरेक्ट जर लिहिलं तर आम्हाला काही प्रॉब्लेम नाही, मार्क 100% भेटणार. I कॅन्सल, 0I प्लस J प्लस 3K. हा माझा KL डिटरमाइन झाला. KL मी KN डायरेक्ट काढतो रे भाऊ. पहा, 0I प्लस 3J प्लस 3K आला. आता मला KN हवा आहे. KN तर मी KN डायरेक्ट लिहितो. आता तुमच्यासारखं करत नाही. N मायनस K असं जेव्हा म्हटलं तेव्हा तुमचा N बरोबर कोण आहे पहा, N बरोबर 3I 7J 3K. K आला मायनस I मायनस 2J मायनस 3K. दॅट इज वेक्टर KN मस्ट बी इक्वल टू 2I प्लस 5J प्लस 0K. हा चुकला तर मार्क 0च पडता डायरेक्ट. KL आणि KN बरोबर येणं गरजेचंच असते, काहीही हो. मग आपला आला त्या ठिकाणी 3I मधून I गेला 2I, 7J मधून 2J गेले 5J, 3K मायनस 3K 0K आला. काहीही प्रॉब्लेम नाही. आता तुम्ही काय करा, या ठिकाणी क्रॉस प्रोडक्ट काढून घ्या. KL क्रॉस KN या दोघांचा क्रॉस प्रोडक्ट काढा.
का काढा? कारण तुम्हाला माहिती आहे एरिया ऑफ पॅरलोग्राम हा ॲडजसंट साईडचा क्रॉस प्रोडक्ट असतो. स्पष्ट भाषेत तुम्हाला माहिती आहे. हे आय, हे जे, हे के. मग आय बरोबर आय जे के आला, के एलच्या शेजारी कोण आले? के एलच्या के एल ते तिकडे लिहिले आपण. हे बा 0 1 आणि 3 बरोबर आहे. के एन कोण लिहिला? 2 5 0. चला शांततेने सॉल्व करू. आय इथं आला 0 -15 -j 0 -6. थोडा वेट करा. 0 -6 प्लस के बरोबर 0 -2. गडबड करू नका. के एल क्रॉस के एन बरोबर -59 + 6j -2k. कोणाला तुमचा -2k विथ फुल कॉन्फिडन्स हा तुमचा पॅरलोग्रामच्या रिलेटेड तयार झाला. -59 + 6j -2k. आता काय करायचं? याचा तुम्हाला मॉड घ्यायचा. के एल मॉड म्हणजे सॉरी मॅग्निट्यूड घ्यायचा. याचा मॅग्निट्यूड किती येईल पहा? -15चा स्क्वेअर + 6चा स्क्वेअर + -2चा याचं उत्तर आलं तुमचं 225 + 36 + 4. काय आलं? 225 प्लस त्या ठिकाणी 225 + 36 + 4 हे झालं तुमचं 265. ह्याची बेरीज करा तुमची. ही येईल तुमची 265. हा आला के एल क्रॉस के एन. बट आता लिहा एरिया ऑफ पॅरलेलोग्राम इज इक्वल टू हाफ ऑफ के एल क्रॉस के एन चा बॉक्स प्रोडक्ट. त्याचं उत्तर आलं √ऑफ 265 युनिट स्क्वेअर. सेंटीमीटर मीटर दिलेलं असेल तर लिहायचं, नसन दिलं तर सर्वात सोपं आणि साधं असते युनिट स्क्वेअर. आता पहा एकदम साधं गणित होतं. तुम्हाला त्यांना सांगितलं बा एरिया ऑफ पॅरलोग्राम काढा. एरिया ऑफ पॅरलोग्रामचे 2 फॉर्म्युले. ॲडजसंट साईड जर दिलेले असतील तर मॉड ऑफ ए क्रॉस बी. डायगोनल जर दिलेला असेल तर हाफ ऑफ मॉड ऑफ बरोबर आहे क्रॉस प्रोडक्ट ऑफ डायगोनल. म्हणजे तुमचं बोर्डवर जे गणित दिलेलं आहे फाइंड द एरिया ऑफ पॅरलोग्राम विथ व्हर्टायसेस, याला दोन्ही मेथडनं सॉल्व करू शकतो. पण ते मग ते के एम काढा आणि के एन पहिले के एम घेतला मग एन एल घेतला मग त्याचा क्रॉस प्रोडक्ट काढा मग सॉल्व करा. याच्यापेक्षा काय करू? ॲडजसंट साईड घेऊ ना. के एल घ्यायचं आणि के एन घ्यायचा, त्याचा क्रॉस प्रोडक्ट जर मॉडमध्ये टाकला तर आपल्याला त्याचा एरिया भेटतो. हे तुम्हाला मी डेमोसारखे गणित सांगितलेले आहे. अशा प्रकारचे नंबर ऑफ प्रॉब्लेम तुम्हाला स्वतः सॉल्व करायचे. हे डेमो आहे, हे तुम्हाला समजलेच पाहिजे. मित्रांनो सरांनी तुम्हाला बोर्डवर 3 प्रॉब्लेम लिहिलेले आहे. त्या 3 प्रॉब्लेममध्ये 1 बाय 1 आपल्याला प्रॉब्लेमचा अभ्यास करायचा आहे. काही ताण घ्यायचा नाही, काही नाही, एकदम रिलॅक्समध्ये एका प्रॉब्लेमचं आपल्याला उत्तर देण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करायचा. नवीन काहीही नाही आहे. पहा पहिल्या गणितामध्ये पहिल्या डायग्रामहून यू क्रॉस व्ही काढा, दुसऱ्या डायग्रामहून यू क्रॉस व्ही काढा. लेट डायग्राम 1मध्ये मॉड ऑफ यू म्हणजे मॅग्निट्यूड 4 आहे, मॉड ऑफ व्हीचा मॅग्निट्यूड 5 आहे आणि या दोघांमधला अँगल दिलेला आहे. पहा मी लिहिला नाही. या दोघांमधला अँगल डायग्राममध्ये 45चा दिलेला आहे. म्हणजे पहा इथं मला त्यांना दिलेलं आहे यू क्रॉस व्ही अँगल बिटवीन असं दिलेलं त्यानं. अँगल बिटवीन डायग्रामवरून यू अँड व्ही इज 45 डिग्री जो दिलेला आहे तो. बाय डेफिनेशन तुमची डेफिनेशन काय म्हणते पहा, मॉड ऑफ यू क्रॉस व्ही असेल तर मॅग्निट्यूड ऑफ यू इंटू मॅग्निट्यूड ऑफ व्ही इंटू साईन थिटा. कारण की एन कॅप याला 1 कन्सिडर केलेलं असते. मॉडमध्ये यू, मॉडमधला यू म्हणजे कोण आला 4, मॉडमधला व्ही म्हणजे 5 आणि साईन थिटा म्हणजे थिटाची किंमत तुमची 45 आली. म्हणजे इथं 20 × 1/√2 आलं. मग या 20 × 1/√2ला तुम्ही 2 × 10/√2 असं रिप्रेझेंट केलं तरी चालते. तुम्हाला चांगल्या प्रकारे माहिती आहे a/√a तुम्ही √a असं म्हणतात. म्हणजे याचं उत्तर येईल तुमचं √2 × 10 किंवा 10√2 ही त्याची किंमत आली कोणाची? यू क्रॉस व्हीची.
आता काय एक एक मार्कासाठी काय प्रश्न विचारेल हे सांगता येतच नाही. कोणताही कसाही प्रश्न आपल्याला विचारू शकतो. याचं उत्तर आलं 10√2. काही शिकवण्याची गरज नाही, सांगायची गरज नव्हती. डायग्राम नंबर 2 तुम्हाला दिलेली आहे, पेपरमध्ये असेल 1 मार्काला. u बरोबर किती आहे तुमचा 12. मॉड ऑफ v बरोबर किती आहे तुमचा 16. 12 आणि 16 शांततेने काम करा. एक उत्तर 12 दिलं, एक उत्तर 16 दिलं. आता पुढं काय दिलं पहा, बाय डेफिनेशन त्याच्या दोघांमधला अँगल किती दिला पहा डायग्रामहून. हा अँगल दिला 120 डिग्रीचा. अँगल तुम्हाला 120 डिग्रीचा आहे, सरळ सरळ डायग्राममध्ये दिसतो. म्हणजे इथं बाय डेफिनेशन काय आली पहा तुमची. बाय डेफिनेशन सांगते मॉड ऑफ u क्रॉस v इज इक्वल टू मॉड ऑफ u मॉड ऑफ v इंटू साइन थिटा. कोण आहे तुमचा मॉड ऑफ u, तो 12 इंटू 16 इंटू साइन ऑफ 120 डिग्री. आता साइन ऑफ 120 डिग्री तुम्हाला डिटरमाइन करायचा. तो करायच्या पहिले याचा गुणाकार करा. हा गुणाकार किती येईल पहा, 192 इंटू साइन ऑफ 90 प्लस 30. आता या ठिकाणी 192 आला, साइन 90 प्लस 30 आलेला आहे. म्हणजे याची किंमत येऊन राहिली तुमची कॉस 30. याची किंमत किती येऊन राहिली तुमची कॉस 30. म्हणजे 192 इंटू √3/2 असं याचं उत्तर येते. 192 अपॉन √3/2 म्हणजे याचं उत्तर येऊन राहिलं तुमचं 96√3. 96√3 हे आलं तुमचं मॉड ऑफ u क्रॉस v. आता हे सॉल्ड प्रॉब्लेम होते, याच्यात काही एनर्जी खर्च करायची गरज नाही. जे दिलेलं आहे ते डायग्राममध्ये पाहायचं. दुसऱ्या डायग्राममध्ये तुम्हाला मॉड ऑफ u दिला, मॉड ऑफ v दिला, थिटाची किंमत दिली, बस सरळ सरळ डेफिनेशन अप्लाय केली. 120ला तुम्ही साइन 90 प्लस 30 लिहिलं, अलाइड अँगलमध्ये कन्वर्ट केलं, कॉस 30 लिहिलं, कॉस थिटेची किंमत पुट केली आणि मग या ठिकाणी तुम्ही दिलेला प्रॉब्लेम सॉल्व केला. यस ऑर नो, करेक्ट आला तुम्हाला. आता शोधॅट आलेलं आहे a क्रॉस b क्रॉस a प्लस बीची किंमत याच्या एवढी येते. हे बी काय छोटे छोटे गणित असतात, एक एक मार्काला. प्रॉपर्ट्या तुमच्याजवळ आहे, तुम्हाला सर्व माहीत आहे. कोणीही मेथडनं सॉल्व करा. a मायनस b क्रॉस a प्लस b. आता काय करायचं पहा, a क्रॉस ऑफ a प्लस b मायनस b क्रॉस ऑफ a प्लस b. पहा इथं आलेलं आहे तुमचं a क्रॉस a प्लस a क्रॉस b मायनस b क्रॉस a मायनस b क्रॉस b. पहा a क्रॉस a प्लस a क्रॉस b मायनस b क्रॉस a मायनस b क्रॉस b. बाय प्रॉपर्टी इतकं सिंपल गणित होतं हे. पहा a क्रॉस a असेल, b क्रॉस b असेल, c क्रॉस c असेल 0. इवन दो a क्रॉस b इज इक्वल टू मायनस b क्रॉस a. ह्या तुमच्या फंडामेंटल प्रॉपर्टीज आहे. त्यामधल्या अँटी कम्युटेटिव्ह प्रॉपर्टी आहे आणि तुमची एक क्रॉस प्रोडक्टची प्रॉपर्टी तर फेमस आहे, सेम सेम वेक्टरवाली. इथं तुमचं 0 आलं, इथं तुम्ही ए क्रॉस बी लिहिला, याला तुम्ही सुद्धा ए क्रॉस बीच लिहिलेलं आहे कारण की मायनसला प्लसमध्ये कन्वर्ट केलं. आता ए क्रॉस बी इंटू ए क्रॉस बी यालाच तुम्ही लिहितात 2 टाइम्स ए क्रॉस बी. यालाच तुम्ही लिहितात LHS मस्ट बी इक्वल टू RHS. सरांनी हे जो तुम्हाला 2-3 प्रॉब्लेम शिकवलेले आहे हे एक एक मार्कालाच एक्झाममध्ये विचारणार तुम्हाला. पण तुमचं नॉलेज चांगलं असलं पाहिजे. पहिल्या फिगरमधला अँगल, दुसऱ्या फिगरमधला अँगल आणि तिसरा प्रॉब्लेम सर्व प्रॉपर्टीवर डिपेंड होता. आता सरांनी बोर्डवर लिहिलेलं आहे हे 3 पॉईंट्स कोलिनियर दाखवा. हे 3 पॉईंट कोलिनियर दाखवायच्या नंबर ऑफ मेथड्स तुम्हाला माहिती आहे. व्हेक्टरमध्ये तुम्ही कसंही सॉल्व केलं तरी चालते. आता हे 3 जर तुम्हाला कोलिनियर दाखवायचे असतील तर पहिल्या मेथडनुसार तुम्ही ABC तयार केला, मग तुम्ही AB आणि AC तयार करा. एकमेकाचे स्केलार मल्टिपल दाखवा. एकमेकाचे काय दाखवा, स्केलार मल्टिपल. स्केलार मल्टिपल आले तर कोलिनियर आहे. दुसरा रस्ता आहे तुम्ही A डॉट B क्रॉस C बरोबर 0. हे स्केलार ट्रिपल प्रोडक्टची प्रॉपर्टी आहे. हे झाल्यानंतर आपण ती पण शिकवणार आहे. ती आपल्या अभ्यासाला नसेल पण ती मदत करते. म्हणजे A डॉट B क्रॉस C बरोबर 0 येतो. आणि तिसऱ्या वे तुमचा असा आहे की तुम्ही जर AB क्रॉस AC जर काढला आणि ते AB क्रॉस ACची किंमत जर 0 येत असेल तर त्यावेळेस सुद्धा ते 3 पॉईंट कोलिनियर असतात. पहा मित्रांनो, तुम्हाला कोलिनियर व्हेक्टर दाखवताना
तुम्ही स्केलार मल्टिपलनं दाखवा, किंवा तुम्ही ए डॉट बी क्रॉस सी बरोबर 0 दाखवा, किंवा तुम्ही ए बी क्रॉस ए सी बरोबर 0 दाखवा. या तीनपैकी कोणची एक मेथड लिहिली तरी तुम्हाला मार्क पडणार आहे. असं नाही नॉट नेसेसरी हेच लिहायचे म्हणून. तुमची कोणची एक मेथड लिहा, कोणचीही एक. मी तुमची पहिलीच मेथड लिहितो बरं, चला पहिल्यावाली पहा. ए बी सी आर पोझिशन वेक्टर्स ऑफ गिव्हन पॉईंट्स. मी पहिलीच मेथड लिहितो तुमची. काय लिहिली पहा. ए बरोबर 3i - 2j + 4k बरोबर आहे. बी बरोबर i + j + k. सी बरोबर -i बरोबर आहे + 4j - 2k. झालं. आता पहिले काय काढतो, ए बी काढतो. ए बी बरोबर काय, b - a i + j + k - 3i + 2j - 4k. कोणाला पहा, ए बी बरोबर या ठिकाणी आला माझा -2i + 3j - 3k. आता याच्यात गणित जर चुकीचं असेल तर मग बरोबर येत नाही. गणित जर चुकलं असं वाटायला इथं IJK मध्ये, इथं माझा आलेला आहे -2i + 3j आणि -3k. ए सी एक कॉमन असला पाहिजे तुम्हाला माहिती आहे. सी - a आला -i + 4j - 2k - 3i + 2j - 4k बरोबर आहे. ए सी बरोबर तुमचा येतो -4i + 6j - 6k. डोकं शांत ठेवायचं. हे बा -4i बरोबर आहे + 6j आणि -6k. या ए सीमधून फक्त तुम्ही 2 कॉमन काढा. ए सीमधून 2 कॉमन काढा. -2i + 3j - 3k आलं. हे इक्वेशन 1, हे इक्वेशन 2. फॉर्म 1 and 2. इक्वेशन 1,2 वरून ए बी बरोबर 2 टाइम्स ए सी, किंवा उलटं लिहा बरोबर आहे. इथं ए सी बरोबर लिहा. ए सी बरोबर किती आलं तुमचं 2 टाइम्स ए बी. म्हणजे काय आहे, ए सी इज स्केलार मल्टिपल ऑफ ए बी. काय म्हटलं सर, ए सी इज स्केलार मल्टिपल ऑफ ए बी. देअरफॉर ए बी सी आर कोलिनियर. ही झाली पहिली मेथड, मेथड 1. मेथड 2 मध्ये काय करायचं, मेथड 2 मध्ये तुम्ही ए बी क्रॉस ए सी काढा. याचं उत्तर 100% 0 येणारच, ते कोलिनियर आहे. मेथड नंबर 3 कशी आहे पहा. मेथड नंबर 3 मध्ये तुम्ही ए डॉट बी क्रॉस सी काढा. ए डॉट बी क्रॉस सी म्हणजे पहा काय असेल, 3 - 2 4 नंतर 1 1 1 -1 4 -2. वेक्टरमध्ये इथं प्रॉब्लेम येतो, एका गणिताला 3 मेथड असतात. मुलाला समजत नाही, मग मुलं चुका करतात. हेच गणित पहा कोलिनियरवालं. स्केलार मल्टिपलनं सोडवा. ए बी क्रॉस ए सी 0 आला तो कोलिनियर आहे, आणि बॉक्स प्रॉडक्टनं सोडवलं तरी कोलिनियर आहे. तुम्ही तिन्हीपैकी कोणची एक मेथड ॲडॉप्ट करू शकतात. सो स्टॉप हिअर. थँक्यू.